ठाकरेंच्या शिवसेनेनं ठाण्यात इंग्रजीत बॅनर लावलेत। मनसे आणि ठाकरे सेनेच्या युतीचे ठाण्यातले इंग्रजी बॅनर चर्चेचा विषय झालेत। भाजप आणि शिवसेनेकडून टीकेची झोड उठवली गेली। ठाकरेंना फक्त मतांसाठी मराठी आठवतात असंही निरंजन डावखरे यांनी टीका करताना म्हटलंय। परदेशातून येणाऱ्यांनी ठाकरेंचे मुद्दे कळावेत हा हेतू आहे असा उल्लेख असं वक्तव्य मनसेच्या अविनाश जाधव यांनी केलं। एक बॅनर फक्त लागलेला आहे हिरानंदानीमध्ये। त्या भागामध्ये बाहेरून म्हणजे बाहेरच्या राज्यातून येणारी जी लोक आहेत ते IT सेल्समध्ये काम करणारी लोक तिथे खूप मोठ्या प्रमाणात आहेत। सो आमचं विजन हे त्यांना कळालं पाहिजे म्हणून आम्ही तो त्या भागामध्ये त्या परिसरामध्ये इंग्लिशमध्ये बॅनर ठेवला। कारण अनेक लोक तिथून खूप मोठ्या प्रमाणात परराज्यातून तिथे येत असतात विविध कामांसाठी। सो त्यांच्यासाठी तो बॅनर लावलेला आहे आणि विजन विविध भाषेत पोचलं पाहिजे म्हणून आम्ही ते बॅनर तिथे लावले। खरं तर उबाटा मनसेला इंग्रजीमध्ये त्यांचा प्रचार करावा लागतो हेच खरं तर गमतीचा विषय आहे। कारण नेहमीच मराठीचा पुळका दाखवणारी लोक आज त्यांना इंग्लिशमध्ये स्वतःचा प्रचार करावा लागतोय। उबाटाचा हे धोरण आहे आणि त्याच्यामध्ये मनसेला बळबळ मागे जावं लागतंय का असा एक प्रश्न निर्माण होतोय मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये। त्याचं उत्तर मनसेच्या लोकांनीही वेळेत द्यावं अशी त्यांच्याकडे माझी मागणी आहे। आणि खरं तर हे एक केविलवाणा प्रकार त्यांच्या प्रचारामध्ये दिसतोय। सत्तेसाठी आम्हाला काही करू, आम्हाला खुर्ची पाहिजे आणि खुर्ची मिळवण्याकरता मतं मिळवण्यासाठी काही करू, कधीही वेगळे होऊ, कधीही शिव्या देऊ, कधीही बरोबर येऊ, तसंच इंग्रजी बॅनर पण लावू। भाषणं, मुद्दे, तत्व हे केवळ सभेमध्ये भाषण करण्यापुरते आमच्या दृष्टीने मतं महत्त्वाची आहेत। त्याकरता ते इंग्रजी बॅनर लावलेले आहेत। त्यांनी त्यांचा मूळ जो स्वभाव या बॅनरमुळे दिसलेला आहे।